ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 माजीवाडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्यासह उपमहापौर कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेवक संजय भोईर, नगरसेविका उषा भोईर, नगरसेविका सपना भोईर यांच्यासह परिसरातील नागरिक देखील सर्वकष स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वकष स्वच्छता मोहीम ही संकल्पना सुरू केली। त्यानुसार ठाणे शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू आहे, परंतु ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा निर्धार महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी केला आहे। ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील 131 प्रभागांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे। आज क्रमांक 8 मधील बाळकुंभ परिसरात सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। माझे ठाणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन। यासाठी मी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करीन, ओला कचरा सुका कचरा हा वेगवेगळा करेन, अशी स्वच्छतेची शपथ घेऊन बाळकुंभ नाका येथून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला। बाळकुंभ नाका परिसरातील रस्ते झाडून स्वच्छ करण्यात आले। त्यानंतर पुनर्वापर केलेल्या पाण्याचा वापर करून परिसरात रस्ते पाणी मारून धुण्यात आले। बाळकुंभ नाका परिसर, साईबाबा मंदिर परिसर, त्याप्रमाणे प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवरती सफाई कर्मचाऱ्यांच्या पथकाने परिसराची स्वच्छता केली। या मोहिमेत स्थानिक नागरिकांसमवेत उपायुक्त मधुकर बोडके, दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसोणकर, मयुरी वाखारिया, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, हेमंत चौधरी यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते।